नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करजगे ऑर्किड स्कूलमधून आपलं मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाणी खूप आवडत असतील नाही का? आणि अशाच प्रकारचं एक गाणं मी तुमच्या समोर सादर करणार आहे। सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? विद्यार्थी मित्रांनो, पाऊस म्हटलं की कोणाला नाही आवडत नाही का? हा ऋतूच असा आहे की सर्वांना मनाला प्रसन्न देऊन जातो, प्रसन्नता करून जातो। का बरं? तर आपण बघितलं की सभोवतालचं वातावरण कसं असतं बघा बरं। सगळीकडे बघितल्यावर अगदी झाडं बघितली टवटवीत दिसतात नाही का? म्हणजेच प्रसन्नता ही आपल्याला या ऋतूमध्ये पाहायला मिळते। म्हणूनच आपण आज अशाच प्रकारची जी कविता आहे, पाऊस आला पाऊस आला वि.दा. करंदीकर यांची ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकातील ही जी तिसरी कविता आहे, पाऊस आला, ही कविता तुम्ही काढायची पान नंबर 6 आणि मी जेव्हा म्हणणार आहे तेव्हा बरोबर तिथं बोट ठेवायचं आहे। प्रत्येक ओळीवर तुम्हाला या ठिकाणी बोट ठेवता आलं पाहिजे आणि मी जे अवघड शब्द म्हणजे कठीण शब्द जे तुम्हाला सांगणार आहे त्याच्याखाली तुम्हाला अधोरेखित करायचं आहे। चला तर मग आपण अभ्यासूया वि.दा. करंदीकर यांची पाऊस आला ही कविता। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। कडाड कडकड भणाण वारा, कडाड कणकड भरार वारा, जिकडे तिकडे गारा गारा। बघा, पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या। ऐन दुपारीच्या खाली अधोरेखित करायचं आहे। ऐन दुपारी म्हणजे कसं? भर दुपारी। पावसाचा काही भयभरोसा आहे की नाही? कधी येऊ शकतो पाऊस, कधी सकाळी येईल, कधी पहाटे येईल। कारण ऋतूच कसा आहे, पावसाळा म्हटल्यावर अवेळी येणारा पाऊस आहे आणि पाऊस कधी येईल, कधी रिमझिम येईल, कधी जोरात येईल नाही का? आणि अशाच वेळेस या कवितेमध्ये सांगितले ऐन दुपारी विजा चमकल्या, म्हणजेच भर दुपारी विजा चमकल्या गेल्या आणि मग तेव्हा पाऊस आला। आणि पाऊस येताना असाच येतो का? आधी काय होतं? कडाड कडकड भणाण वारा, वारा सुटतो। भणाण वारा म्हणजे काय? भीतीदायक वारा असा सुटतो। वाऱ्याचा आवाज तुम्ही बघितला का? जोराचा वारा येतो तेव्हा कसा आवाज येतो? भणाण येतो की नाही वारा, त्याचा आवाज भणाण वारा। कडाड कडकड भणाण वारा असा वाऱ्याचा आवाज येतो। भणाण म्हणजे भयभीत करणारा वाऱ्याचा असा आवाज येतो। जिकडे तिकडे गारा गारा। बघा, जेव्हा पाऊस येतो, पाऊस जेव्हा जोरात येतो, बघा तुम्ही अनुभव पण घेतला असेल की पाऊस येत असताना जेव्हा जोराचा पाऊस येतो त्यावेळेस गारा पडतात। आपण काय करत असतो त्यावेळेस? गारा हातामध्ये झेलण्याचा प्रयत्न करतो की नाही? गारा हातात घेतो, काही जण त्या गारा खातात सुद्धा। लहान मोठ्या अशा गारा आपण अनुभवलेत की नाही? या पावसाळ्यामध्ये 2-3 वेळा गारा पडल्या होत्या बघा। मग जिकडे तिकडे गाराच गारा। दुसरं कडवं, पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला। बघा, पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री। बघा, पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला। आपण बनवतो की नाही दिवाळीमध्ये किल्ला? कुणी घरकुल तयार करते की नाही? घर बनवतात मातीची नाही का? आणि मग त्याच वेळेस जर पाऊस आला तर तो काय होतो? दिवाळीतला खचला किल्ला म्हणजे पडून जातो पावसामुळे, तो खचला म्हणजे पडला। भुंकत सुटली सगळी कुत्री। जर तुम्ही अनुभव घेतला असेल पावसाळ्याच्या या दिवसामध्ये तर आपल्याला सगळी कुठे एक कुत्र भुंकायला लागलं की सगळेजण भुंकायला लागतात आणि भुंकत सुटली सगळी कुत्री। आणि त्याच वेळेस आजोबांनी शिवली छत्री। का बरं छत्री शिवली असेल? कारण छत्री कशी झाली होती? सगळी खराब झाली होती, तुटली होती। या ठिकाणी पहा बरं, ही छत्री कशी दिसते आहे का? व्यवस्थित तुटली आहे की नाही? हे बघा, याच्या काट्या व्यवस्थित नाही, या ठिकाणी तुटली की नाही? मग आजोबांनी अशीच
जी तुटलेली छत्री होती ती आजोबांनी काय केली, शिवून घेतली. इथं फाटली की नाही बघा बरं, इथं दिसते का तुम्हाला, दिसते की नाही इथं. तर ही अशी छत्री आजोबांनी काय केली, शिवून घेतली. बघा नाही का या ठिकाणी दिसते बघा. अशी मग आजोबांनी काय केली, ती छत्री शिवली. पाऊस आला, पाऊस आला. दिवाळीतला खचला केला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. आजोबांनी काय केली, छत्री शिवली या ठिकाणी. आणि मग नंतर पुढचं कडवं, पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बऱ्याच वेळेस होतं की नाही बघा, पाऊस आला की असं बऱ्याच वेळेस आपल्या बाबतीत होत असतं, घोटाळा झालेला आपल्याला दिसून येत असतो. बघा, पाऊस आला, पाऊस आला, उशीर झाला त्यातच हा घोटाळा. आणि बाबा गेले चडफड. बाबा म्हणजे वैतागले होते, चडफडत म्हणजे रागाने पण होतं की नाही आपल्याकडून बऱ्याच वेळेस होतं, आपल्या मनासारखं नाही झालं की आपल्याला काय होते, चडफड होते, चिडचिड. चडफड म्हणजे अधोरेखित करा त्याच्या खाली, चिडचिड होणे, असेच बाबांची चिडचिड. आणि पाऊस आला, पाऊस आला, उशीर झाला त्यातच हा घोटाळा. खोळंबा झाला ना, गोंधळ झाला. आणि मग बाबा त्यावेळेस रागाला गेले. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, वैतागून अगदी चिडचिड चिडचिड करत गेले, कारण पाऊस आलेला होता, ऑफिसला पण जायचं होतं बाबांना, त्यामुळे बाबा वैतागले होते. आता काय करावं, नाविलाज आहे, पावसाळ्याचे दिवस, पाऊस तर येणारच नाही का. आणि त्यातच आईचेही भिजले पापड. आईने पण आता करतात की नाही, आपली आई करत असेल ना, आपण सुट्टीमध्ये बघितलंय बघा, काहीतरी नवीन 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 काहीतरी बनवत असते आई, आहे की नाही, पापड करते, कुरड्या करते, करते की नाही. त्यातच आईने काय केले होते, असे पापड केले होते. छान वाटतात की नाही खायला आपल्याला. आपण कधी खातोय पापड, कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे करतो की नाही, तळतो की नाही आपण पापड असे. मग असे पापड सगळे आईने काय केले होते, करून वाळायला घातले होते. आणि मग असे वाळायला घातलेले पापड अचानकच पाऊस आला ना, ऐन दुपारी पाऊस आला, त्यामुळे आईचं पण लक्ष नव्हतं, आई दुसऱ्या कामात गुंतलेली होती. आणि मग त्याच वेळेस काय झालं, अचानक पाऊस आल्यामुळे ते वाळत घातलेले पापड सुद्धा काय झाले, सगळे भिजून गेले. आईचेही भिजले पापड. आईने बिचारीने एवढं कष्टाने केलेले होते ते पापड काय झाले, सगळे भिजून गेले. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले चडफड. बाबा चडफडत गेले, रागारागाने गेले. आणि त्यातच हा घोटाळा नाही का, आईचेही भिजले पापड, सगळा घोटाळाच झाला. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. बघा, एकच गिल्ला म्हणजे काय केला, गोंधळ केला आम्ही. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. बघा, आपल्याला होतं की नाही असं, कधी होतं आपल्याला, आपल्या मनासारखं झालं, असं वाटत असतं अभ्यासच करायला नको बाबा, कंटाळा आलाय. आणि त्याच वेळेस जर खूप जोराचा पाऊस येणार असेल तर काही काही शाळेमध्ये लगेच सोडलं जातं बघा, कारण रिस्क घ्यायला नको नाही का, मुलं अडकली पावसात तर काय करायचं, म्हणून काय करतात, शाळा कधी कधी लवकर सोडल्या जातात. किती आनंद होतं की नाही. मग आपण काय करतो, गिल्ला करतो की नाही, गोंधळ करतो की नाही, त्यावेळेस गिल्ला त्याच्या खाली अधोरेखित करायचंय. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. म्हणजे काय केला आम्ही या ठिकाणी, गोंधळ केला. म्हणजे कशासाठी गोंधळ केला, लवकर आम्हाला शाळेतून घरी जायला मिळतं म्हणून आम्ही या ठिकाणी काय केला, एकच गिल्ला केला, एकच गोंधळ केला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी. आता बघा, त्यांना ज्या शिकवणाऱ्या कोण होत्या, कुट्टी मॅडम होत्या. मग त्या म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी. मॅडमनी पण काय केली, शाळेला सुट्टी दिली. बघा, आता आपण या ठिकाणी अभ्यासलं की पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भणाण वारा,
जिकडे तिकडे गारा गारा. आता या ठिकाणी आपल्याला यमक जुळणारे शब्द आहेत बघा. बघा बरं कुठं दिसत आहेत का या ठिकाणी? वारा आणि गारा. याच्या ठिकाणी काय करायचं आहे? खाली अधोरेखित करायचं आहे. पुन्हा एकदा बघा. या ठिकाणी कडाड कडकड भणाण वारा, जिकडे तिकडे गारा गारा. या शेवटच्या ज्या शब्दाखाली आहे तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे? अधोरेखित करायचं आहे. दुसरा कडवं आहे पाऊस आला पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. कुत्री आणि छत्री या ठिकाणी त्याच्या खाली काय करायचं तुम्हाला? अधोरेखित करायचं आहे. याच्यानंतर पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. चडफड आणि पापड याच्या खाली काय करायचं आहे? अधोरेखित करायचं आहे. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. या ठिकाणी कुट्टी आणि सुट्टी या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला? अधोरेखित करायचं आहे. भिजलो की नाही विद्यार्थी मित्रांनो? आपण पावसात भिजलो. आपण कुठे? या कवितेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भिजलेलो आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो पावसात आपल्याला जास्त भिजायचं नाही आहे. आपल्याला भिजलं की माहिती आहे, भिजले की आपल्याला त्रास व्हायला लागतो. पण आपण काळजी पण तितकीच घ्यायची आहे. आणि ही पाऊस आला ही कविता आपण आत्ता अभ्यासली, याच्यावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत? प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून जागा भरा. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून जागा भरा. बघा त्यातला पहिला आकडा, दिवाळीतला खचला किल्ला. दिवाळीतला खचला किल्ला. दिवाळीत काय खचलं होतं? पर्याय दिलेत की नाही? किल्ला, पहाड आणि डोंगर. या ठिकाणी काय योग्य उत्तर? किल्ला. हां दुसरं बघूया. दोन आकडा, आजोबांनी डॅश डॅश छत्री नाही का, आणली हरवली शिवली. काय केली आजोबांनी? आपण मगाशी पाहिलं की नाही? छत्री कशी होती? फाटलेली होती. त्यामुळे आजोबांनी काय केली? शिवली. आजोबांनी शिवली छत्री. तिसरा आकडा बघूया. आईचेही भिजले. काय भिजले? आईने काय केले होते? बाहेर अंगणात वाळायला घातले होते की नाही आईने? काय घातले होते सांगा बरं? हां अगदी बरोबर, पापड. या ठिकाणी पर्याय दिले की नाही? पापड, कपडे आणि केस. काय घातलं होतं भिजायला? पापड. अगदी बरोबर आहे. पुढे बघा. आम्ही केला एकच. पर्याय दिले कल्ला, गोंगाट आणि गिल्ला. काय केलं? आम्ही केला एकच गिल्ला. काय केलं मुलांनी? गिल्ला म्हणजे गोंधळ. खूप आनंदाने त्यांनी गोंधळ घातला, कारण आम्हाला लवकर शाळेतून आता घरी जायला मिळते, मग आम्ही खूप मजा करू नाही का. गिल्ला म्हणजे काय? गोंधळ. याच्यानंतर प्रश्न दुसरा आपण अभ्यासणार आहोत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आकडा आहे, विजा केव्हा चमकल्या. पुन्हा एकदा बघा. विजा केव्हा चमकल्या. विद्यार्थी मित्रांनो आपण या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत. विजा केव्हाही चमकतात आता पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर, हो की नाही. पण आपण या कवितेमध्ये अभ्यास असताना पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या. बरोबर आहे की नाही? विजा केव्हा चमकल्या? उत्तर बघा. पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, सुटलेला वारा कसा होता? सांगा बरं, येते तुम्हाला? कसा होता सुटलेला वारा? हां बघा, हां मी सांगते उत्तर. पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता. कसा होता?
पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता. घेतलंय की नाही आपण अनुभव? कित्येक वेळेस जोराचा वारा सुटला की आपल्याला खूप भीती वाटते, आपण घाबरून जातो की नाही. त्या वाऱ्याची आपल्याला खूप अगदी जोराचा वारा येतो बघा, आपल्याला थांबावंसं वाटत नाही, त्या ठिकाणी घरी जावंसं वाटतं, सुरक्षित राहावंसं वाटतं की नाही. तसंच या कवितेमध्ये सुद्धा वारा कसा सुटलेला होता? भयभीत, म्हणजे भीतीदायक असा भयान वारा या ठिकाणी सुटलेला होता. तिसरा प्रश्न, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? पुन्हा एकदा बघा, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? आपण अभ्यासले की नाही विद्यार्थी मित्रांनो? सांगा बरं उत्तर. काय केलं? पाहिलं की नाही मी तुम्हाला दाखवली छत्री? काय झालं होतं छत्रीला? छत्री कशी दिसत होती तुम्हाला? सांगा बरं. हां बरोबर, पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केली? छत्री शिवली. कारण छत्री कशी झाली होती? फाटली होती की नाही? आपण बघितलं की नाही, मी तुम्हाला छत्री दाखवली. ती छत्री बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो बघा, आहे की नाही. आपण ऐन वेळेस आता पावसाळा आला म्हटलं की आपण सगळ्या गोष्टी शोधत असतो की नाही. पावसाळ्यात आपली सुरक्षितता करून घ्यायची, आपल्याला व्यवस्थित बाहेर गेलं पाहिजे, भिजलं नाही पाहिजे, म्हणून आपण काय करत असतो? रेनकोट, छत्री आपण काय करत असतो? सांभाळून ठेवत असतो. आणि त्या पावसात जाताना आपण काय करत असतो? भिजू नये म्हणून या गोष्टी आपल्या बरोबर आपण घेऊन जात असतो. आणि मग अशाच वेळेस जर ऐन वेळेस आपण पावसात आपण छत्री घेऊन गेली आणि मग ती छत्री नाही पाहिली तर काय होतं? त्याच्यातून जर पाणी पडलं तर आपण भिजणार की नाही छत्रीतनं फाटक्या. म्हणून काय केलं? आजोबांनी पण ही काळजी घेतली होती. पाऊस आल्यामुळे लगेच त्यांनी काय आपलं पाहिलं आणि मग ती छत्री त्यांना फाटकी दिसली आणि मग त्यांनी काय केलं? लगेच शिवून घेतलं. पाऊस आल्यामुळे आजोबांनी छत्री शिवली. कळलं की नाही? चला पुढचा प्रश्न बघूया. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? पुन्हा एकदा बघा. हां, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? पाहिलं की नाही आपण का केली? अचानक पाऊस आला होता आणि सगळ्यांना आपली आपली कामं असतात की नाही. अचानक पाऊस आला की आपली किती चिडचिड होते की नाही. तसंच या कवितेमध्ये बाबांची चिडचिड झाली, चडफड झाली, वैतागले बाबा. बाबांनी कामाला जायला उशीर झाला होता त्यांना आणि त्यातच अचानक पाऊस आला आणि त्यामुळे बाबांनी चडफड केली. म्हणजे कशामुळे केली? त्यांचे ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांचे साहेब रागवतील की नाही, उशीर झाला, तुम्ही उशिरा आलात म्हणून. कदाचित ते कारण असेल म्हणून बाबा चिडले होते. आणि त्यातच बस मिळते की नाही, कितीतरी अडचणी असतात पाऊस आल्यावर, बरोबर आहे की नाही. आपल्याला पण बघा शाळेत वेळेवर यायचं असतं, ऐन वेळेस पाऊस आला तर आपण काय करतो? घरी अडकले जातो आणि मग त्यावेळेस आपली तिथं पहिला तास बुडाला तर आपली पण चिडचिड होते की नाही. कारण काय शिकवलं असेल मॅडमनी, आपल्याला ते समजलं नाही, बऱ्याच अशा गोष्टी होत असतात. तसंच बाबांना पण कामाला जायला उशीर झाला म्हणून त्यांची चिडचिड झाली, चडफड झाली, वैतागले आणि आता गाडी मिळते की नाही असं त्यांना वाटलं असेल म्हणून ते चिडले. पुढचा आहे बघा प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा. पुढचा प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा. एक आकडा, भुंकत सुटलेली. कोण सुटली होती भुंकत? सांगा बरं. पाऊस पडायला लागला होता की नाही, मग भुंकत कोण सुटली होती? सांगा. कुत्री. अगदी बरोबर आहे, कुत्री भुंकत सुटली होती. दुसरा, पावसामुळे खचलेला. काय खचलं होतं पावसामुळे? दिवाळीत केलं होतं की नाही? काय केलं होतं दिवाळीत बनवलेलं? तुम्ही हाताने तयार केलं होतं की नाही? काय केलं होतं? हां, किल्ला. बरोबर आहे. हे बऱ्याच जणांनी असे किल्ले बनवले असतील की नाही, ते खचले गेले पावसामुळे. तिसरा आकडा, छत्री शिवणारे कोण होते? छत्री फाटली होती की नाही कवितेमध्ये, तुम्ही पाहिली. हां, छत्री शिवणारे कोण होते? सांगा. आजोबा. अगदी बरोबर, छत्री शिवणारे कोण होते? आजोबा होते. पुढचा 4, शाळेला सुट्टी देणाऱ्या. हे आपल्याला विधान खूप आवडलं असणार आहे, पण आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की नाही पटकन सुट्टी मिळावी. पण आता कसं झालं, सुट्टी नकोशी वाटायला की नाही तुम्हाला? तुम्हालाही नकोशी वाटायली आणि मलाही नकोशी वाटायला लागली नाही का? का बरं? कारण आपली खूप दिवस झाले भेट नाही झाली. पण काय झालं, आपण या शिक्षण प्रवाहामध्ये एकमेकांना आता भेटू शकतोय नाही का? ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये. शाळेला सुट्टी देणाऱ्या कोण होते सांगा बरं? कुट्टी मॅडम. अगदी बरोबर आहे,
शाळेला सुट्टी देणाऱ्या कोण होत्या? पुट्टी मॅडम. त्यांनी काय केलं? तुम्हाला सुट्टी देऊन टाकली मुलांना. का बरं? तर पाऊस आला आणि तुम्ही अडकला तर काय करायचं शाळेमध्ये, नाही का? म्हणून शाळेला या कवितेमध्ये कोणी सुट्ट्या दिल्या? पुट्टी मॅडमनी सुट्टी दिली. पुढचा प्रश्न, प्रश्न 4, समानार्थी शब्द लिहा. बघा, प्रश्न 4, समानार्थी शब्द लिहा. एक आकडा, वारा. वारा म्हणजे काय? पवन. अनुभवलंय की नाही वारा? कसा जोरात येतो, कधी सावकाश येतो, नाही का? वारा म्हणजे पवन. त्याला दुसरा पर्यायी समानार्थी शब्द आहे पवन. दुसरा आकडा, पाऊस. पाऊस म्हणजे काय? वर्षा. किती जण नावं ठेवतात की नाही मुलींची वर्षा म्हणून. का बरं? छान आहे की नाही नाव हे. पाऊस म्हणजे याला पर्यायी शब्द काय आहे? वर्षा. तिसरा बघा, कुत्रा. कुत्र्याला समानार्थी शब्द काय? श्वान. श्वान म्हणजे कोण? कुत्रा. समानार्थी शब्द, पर्यायी शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा बघा, प्रश्न 4, समानार्थी शब्द लिहा. एक आकडा, वारा. वाऱ्याला समानार्थी शब्द काय आहे? पवन. 2 आकडा, पाऊस. पाऊस म्हणजे काय? समानार्थी शब्द या ठिकाणी आलेला वर्षा. आणि तिसरा, कुत्रा. कुत्र्याला समानार्थी पर्यायी आलेला शब्द काय आहे? श्वान. पुढचा आपण प्रश्न अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 5, विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न 5, विरुद्धार्थी शब्द लिहा. एक आकडा, हसत. हसतला विरुद्धार्थी काय? रडत. होतं की नाही असं कधी कधी? आईने आपल्याला खाऊ दिला की आपण खूप हसत असतो आणि त्याच वेळेस जर आपल्या भावाने आपल्याकडून घेतला की आपण काय करत असतो? रडत असतो. रडता की नाही? कधी रडतो आपण? काढून घेतलं की, आहे की नाही? काय झाला? हसतचा विरुद्धार्थी शब्द काय झाला? रडत. दुसरा आकडा, इकडे. मी इकडे आहे आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही कुठे आहात? तिकडे. तुमच्या घरी आहात की नाही? इकडेच्या विरुद्ध काय आहे? तिकडे, नाही का? तिसरा, आम्ही. आम्ही आम्ही सगळेजण आणि आम्हीच्या विरुद्ध काय आहे? तुम्ही. या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, प्रश्न 5, विरुद्धार्थी शब्द लिहा. एक आकडा, हसत. हसतच्या विरुद्धार्थी काय? रडत. 2 आकडा, इकडे. इकडेच्या विरुद्धार्थी काय? तिकडे. तिसरा, आम्ही. आम्हीच्या विरुद्धार्थी काय? तुम्ही. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? याच्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6, वचन बदला. प्रश्न 6, वचन बदला. आपण वचन बदलाचा अभ्यास मागच्या वर्षी पण केलेला आहे, नाही का? बघा, माणूस. माणूसचा अनेक वचन माणसे. एक माणूस, अनेक माणसे असू शकतात, नाही का? 2 आकडा, दप्तर. आठवलं का तुम्हाला तुमच्या शाळेचं दप्तर? हां. आणि जर तुमच्या बहिणीला वगैरे घेतलं असेल तर दप्तरे, असे आहे की नाही? म्हणजे चुलत भावाला घेतलं असेल तर, म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा असतं तेव्हा काय होतं? अनेक वचन होतं. मग हे काय झालं? दप्तर एक वचन आणि दप्तरे काय झालं? अनेक वचन. कळलं? पुढचं घेऊया, वह्या. आता ह्या कशा आहेत बघा, इथं या ठिकाणी अनेक वचन. वह्या म्हणजे एकपेक्षा जेव्हा जास्त आहेत तेव्हा ह्याला काय म्हणतो आपण? अनेक वचन. इथं वह्या म्हटलं म्हणजे काय? भरपूर या ठिकाणी वह्या आहेत, म्हणजे सगळ्यांना वाटप केलेत, नाही का? आता या ठिकाणी वही म्हणजे कुठली आहे ती? माझ्याकडे असलेली एक वही. बरोबर आहे की नाही? पुन्हा एकदा बघा, प्रश्न 6, वचन बदला. एक आकडा, माणूस एकटा आहे. हां. आणि या ठिकाणी माणसे म्हटल्यानंतर भरपूर माणसे, 5-6 माणसे या ठिकाणी आहेत. त्याच्याही पेक्षा जास्त, म्हणजे एकापेक्षा जेव्हा जास्त असतात तेव्हा त्याला काय आपण म्हणतो? अनेक वचन असं म्हणतो. माणसे हे काय झालं? अनेक वचन आहे. दुसरा आकडा, दप्तर. एक, हे फक्त एकच आहे आणि दप्तरे म्हटल्यानंतर एकापेक्षा जेव्हा जास्त आहे संख्येने तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? दप्तरे असं म्हणतो. या ठिकाणी तिसरा आकडा, वह्या. वह्या म्हणजे ह्या कशा आहेत? अनेक आहेत. आणि इथं वही म्हणजे ही कशी आहे? फक्त एकच आहे. म्हणजे एक वचन वापरताना आपण वही म्हणतो आणि अनेक वचन वापरताना आपण काय म्हणतो? वह्या असं म्हणत असतो. चला मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 7,
खाली दिलेल्या शब्दांच्या आधी तो, ती, ते लिहा. म्हणजे आपण लिंगांचा अभ्यास केला की नाही, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, त्याच्यात आपण अभ्यासले बघा, तो, ती, ते अभ्यासले की नाही. हां, मग आज आपण तेच अभ्यासणार आहोत. एक आकडा पाऊस. पाऊस कसा आहे बघा बरं. तो मध्ये येतो, ती मध्ये येतो का ते मध्ये येतो? तो पाऊस आहे की नाही. आपण काय म्हणतो, ती पाऊस म्हणत नाही किंवा ते पाऊस म्हणत नाही, तो पाऊस असं म्हणतो. बरोबर आहे की नाही. पाऊसला काय जोडायचं, तो पाऊस लिहायचं पुढे. 2 आकडा वीज. वीज कशी आहे, तो, ती, ते काय येतं, ती आहे ना, ते, ती वीज असं म्हणतो आपण. ते वीज, तो वीज असं नाही म्हणत आपण. बरोबर आहे की नाही. हां, तसं नाही म्हणायचं बरं का. काय म्हणायचं, ती वीज असंच म्हणायचं. 3 आकडा पत्र. पत्र, तो पत्र, ती पत्र म्हणतो का आपण, नाही की नाही. कसं म्हणतो, ते पत्र. बरोबर आहे की नाही. ते पत्र असं या ठिकाणी म्हणतो. पुन्हा एकदा आपण 7वा प्रश्न वाचन करणार आहोत. खाली दिलेल्या शब्दाच्या आधी तो, ती, ते लिहा. 1 आकडा पाऊस. तो पाऊस. 2 आकडा वीज. ती वीज. आणि 3 आहे पत्र. ते पत्र. कसं वाचन करणार आहोत आपण, तो पाऊस, ती वीज आणि ते पत्र. कळला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. प्रश्न 8वा. खालील प्रश्नांचे 4 ते 5 वाक्यात उत्तर लिहा. पुन्हा एकदा बघा. प्रश्न 8वा. खालील प्रश्नांचे 4 ते 5 वाक्यात उत्तर लिहा. बघा. 1 आकडा अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते लिहा. बघा. 1 आकडा अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते लिहा. उत्तर बघा. दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने मेहनतीने बनविलेले मातीचे किल्ले भिजतात. सर्व ठिकाणी ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदाचे कंदील भिजून जातात. बघा. हां, पुन्हा एकदा प्रश्न वाचते. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते. उत्तर बघा. दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात. भिजतात की नाही पाऊस अचानक आल्यामुळं. आणि सर्व ठिकाणी ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. अनुभव घेतला असेल मुलांना आपण, नाही का. फटाके फुटतात का बघा बरं. पाऊस आल्यानंतर लावायला जावं बरं लागतील का, लागणारच नाहीत. का बरं, ओले झालेले असतात की नाही ते. हां, म्हणून ते फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. खूप छान रांगोळी काढतो आपण दिवाळीमध्ये, नाही का. रंगबिरंग त्याच्यात भरत असतो. मोठी रांगोळी काढतो आपण, सणाच्या वेळेस काढतो की नाही. शुभ संकेत असतात रांगोळी काढणं म्हणजे, आहे की नाही. आणि इतर वेळेस पण आपली आई काढत असते. आणि दिवाळीत तर विशेष काळजी आपण घेत असतो. रांगोळी कशी छान माझी निघेल, कशी छान काढता येईल, नाही का. आणि अशीच रांगोळीची सजावट पण पाऊस आल्यामुळे सगळी भिजून जाते. आणि आम्ही बनवलेले कागदाचे कंदील भिजून जातात. कारण पूर्ण पाऊस काय होतं, त्या आकाश कंदीलवर पडतो की नाही, त्यामुळे ते कंदील पण भिजून जातात. अशी त्रेधा तिरपीट आमची या ऐन दिवाळीत मध्ये झालेली दिसून येते. म्हणजे इतकं नुकसान आमचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण विंदा करंदीकर यांची पाऊस आला पाऊस आला ही कविता अभ्यासलेली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही कविता नक्कीच खूप आवडलेली असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही कविता पुन्हा एकदा वाचन करायचं आहे. धन्यवाद.